एक मोठी बातमी समोर येते। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनात अण्णा हजारेंनी मौन आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय। दरम्यान जनतेचे प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचावेत यासाठी मोदींना पत्र लिहिणार असल्याचं सुद्धा अण्णा हजारे म्हणाले। दरम्यान सरकारनं विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशीही मागणी अण्णा हजारेंनी केली आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंचं हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडनं या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। कुणाल, काय सांगाल? सध्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, काय नेमक्या मागण्या अण्णा हजारेंनी सरकारसमोर ठेवल्या? निश्चितच आपण पाहिलं की दिल्ली येथे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जे आहेत ते अहिल्यानगरच्या वाडे पार्क येथे यांनी आता मौन आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आपण पाहतो की गांधी पुतळ्याच्या समोर अण्णांनी आता मौन आंदोलन जे आहे ते धारण केलेलं आहे। साधारणतः 2 ते 3 तास जे आहे हे आंदोलन चालणार आहेत। खरं तर अण्णांनी मोदींना देखील पत्र पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला त्याच्याबद्दल देखील खंत व्यक्त केली होती आणि आता थेट अण्णांनी आता ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अशा प्रकारचं मौन आंदोलन सुरू केलं आणि याला मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि सकाळपासूनच हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते ह्या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती। खरं तर आपण पाहिलं की काल अण्णांनी या संदर्भात अगदी नक्कीच कुणाल, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।